फूड हे ॲडिक्शन आहे नाही का? हो, बऱ्याच लोकांना ते ॲडिक्शन आहे, की लोकं खात राहतात. आणि दुसरं असं होतं, की तुमच्या जठराची जी कॅपॅसिटी आहे, कारण इट इज अ मसल. जसं तुम्ही इतर मसल डेव्हलप करता, तसंच तुम्ही स्टमकचा मसल पण डेव्हलप करू शकता. म्हणजे एखाद्या माणसाने ठरवलं, की तो 2 पोळ्या खातोय आज. त्याने ठरवलं, की मला 10 पोळ्या खायच्या आहेत. तर तो रोज चतकर पोळी वाढवून वर्ष दीड वर्षात 10 पोळ्या खाऊ शकतो. मग त्याचा त्याचा स्टमकचा आकार स्टमकचा आकार वाढतो. हो. त्याच्यामुळे मग ते पोट भरल्याची फिलिंग येत नाही ना आधी. पण इट इज रिलेटेड टू ग्रेलिन सिक्रिशन आणि हो, ते आहेच ना. म्हणजे ब्रेनला पण पण ते कनेक्टेड आहे ना? कनेक्टेड आहे ना. पण जसं तुम्ही खाण्याचं वाढवत जाता, तसं स्टॅमिना कुठल्याही गोष्टीचा वाढतोच. आता ते त्याच्यावरनं मला एक मीम आठवलं. सगळ्या WhatsAppवर हे मीम चालू होतं, की दीक्षित सर म्हणतात 2दाच खा. म्हणजे मग तेवढ्याच वेळेला ते स्टमक एक्सपॅन्ड होईल. आणि मग काही असे म्हणतात दर 1 तासाला खा, दर 2 तासाला खा. मग काही जण त्याच्यावर असं मीम होतं, की आम्ही दर 2 तासाला दीक्षित सरांनी सांगितलेलं 55 मिनिटं खातो. तर बरोबर हे आहे. कन्फ्युजन आहे. म्हणजे दर 1 तासाला, दर 2 तासाला म्हणजे मला एक डाएट माहिती होतं, की दर 1 तासाला ब्रेडचा एकच ब्रेड खायचा किंवा एक थ्रिप्टिन बिस्किट खायचं. मग त्यांचं पण काहीतरी त्याच्यामध्ये सायन्स होतं नाही का आणि लोकांचं वजन पण कमी व्हायची. तर त्याविषयी तुम्ही काहीतरी सांगा. नाही, काय झालं, की मल्टिपल टाईम खाण्याबद्दलचे डाएट प्लॅन मी पण ऐकले त्याच्याबद्दल, की बा 2-2 तासाला खा. मग काय होतं याच्यामध्ये, की आपल्याला हे बघायला लागतं, की सांगणारा माणूस कोण आहे? म्हणजे मला लोकं विचारतात, कारण अनेक गोष्टी आहेत. मला ओपिनियन विचारतात. मी म्हटलं, दुसऱ्याबद्दल काय मी ओपिनियन देत नाही. म्हणजे मला माहिती आहे, किंवा मी सांगतो ते बरोबर आहे, ते तुम्ही करा. त्याचा फायदा होईल. पण ही जी इन्शुलिनची थेअरी जी आहे आणि ही सायंटिफिकली नोन आहे. त्याच्यासाठी पुरावे आहेत. आता म्हणजे आम्ही देखील रिसर्च पेपर अनेक पब्लिश केलेत, की कमी खा किंवा जास्त खा, इन्शुलिन तेवढंच तयार होतं. अशा प्रकारचं जे आम्ही 18 व्हॉलंटियर्सवर प्रयोग केला आहे. तसं तर डायबिटॉलॉजीच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. विल्यम्स टेक्स्टबुकमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांनी 20% कॅलरीज ब्रेकफास्टमध्ये दिल्या, 40% लंच आणि 40% डिनरला दिल्या. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे, की इन्शुलिन सिक्रिशन वॉज फाउंड टू बी मोर ऑर लेस द सेम. हे डॉक्टर दीक्षित म्हणत नाही आहे. हे डॉक्टर विल्यम्स म्हणतोय, ज्यांनी डायबिटॉलॉजीसाठी पुस्तक लिहिलं. 18 व्हॉलंटियर्सचा आम्ही प्रयोग केला. त्यांना X, 2X आणि 3X क्वांटिटी फूड खायला दिलं आणि इन्शुलिन लेव्हल टेस्ट केल्या 0, 10 अँड 60 मिनिट्सला. त्याचं कन्क्लुजन असं निघालं, की देर इज नो लिनियर रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम्ड अँड इन्शुलिन सिक्रेटेड. म्हणजे जास्त खाल्लं म्हणजे जास्त इन्शुलिन तयार झालं असं नाही झालं त्याच्यामध्ये, आणि तो पेपर पब्लिश झाला. त्याच्यामुळे मी जे म्हणतो आहे, की वारंवार खाल्ल्याने वारंवार इन्शुलिन तयार होतं आणि त्याच्यामुळे इन्शुलिन लेव्हल वाढते. आणि हायपर इन्शुलिनेमिया इज अ नोन एव्हिल. त्याच्याबद्दल काय सगळ्या डॉक्टरमध्ये एकमत आहे, की आणि वजन वाढतं, चरबी वाढते, हायपर टेन्शन होतं, बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो, अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस होतात, हार्ट अटॅकचा चान्स वाढतो, टाईप 2 इन्शुलिन रेजिस्टन्स येतो, टाईप 2 डायबिटीस होतो. हे सगळं नोन आहे. फक्त वारंवार खाल्ल्याने इन्शुलिन वाढतं हे एकदा आपण मान्य केलं, की मग या गोष्टी सोप्या होऊन जातात. आणि म्हणून जे कोणी लोक असं म्हणत असतील, की 2-2 तासाला खा, त्यांना माझं म्हणणं एवढंच असतं. म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्याख्यानात हे सांगतो, की माझ्यावर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. 3 महिने तुम्ही असं करा, की 2-2 तासाला खा. फक्त काय करा, की HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन, पोटाचा घेर, वजन हे मोजून घ्या. 3 महिन्यांनी परत मोजा. तुमच्या लक्षात येईल, की सगळं वाढलेलं आहे. मग ते सोडा आणि मी सांगतो ते करा. परत 3 महिन्यांनी मोजा. लक्षात येईल सगळं कमी झालं आहे. तुम्हाला स्वतःसाठी पुरावा मिळेल. त्यामुळे कोण काय करतं आहे आणि कोण काय म्हणते याच्यापेक्षा आपल्याला जे माहिती आहे ते बरोबर आहे. ते लोकांनी करावं असं मला वाटतं. पण आता बऱ्याचदा म्हणजे हा एक संशोधनाचा विषय आहे, की काही म्हणतात, की मी फॅट आहे, पण मी फिट आहे. तर वेट लॉस आणि फॅट लॉस तसं बघायला गेलं तर वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आपण म्हणतो ना, की फॅट पर्सेंटेज इतकं पाहिजे. तर काही लोकं अशी असतात चांगली फॅट, पण एकदम फिट असतात आणि मे बी त्यांचं HbA1c आणि इन्सुलिन नसेल पण वाढलेलं. तर फॅट लॉस आणि वेट लॉस ह्याच्यामध्ये काय एक्झॅक्ट फरक आहे आणि आपल्या लाईफस्टाईलनी त्याच्यामध्ये एक्झॅक्ट दोन्हीमध्ये काय फरक आहे? म्हणजे कसं आहे, की काही लोकं तुम्ही बघितले तर ते ओव्हरऑल लठ्ठ असतात. म्हणजे त्यांचं सबक्युटेनियस फॅट असं बघितलं सगळीकडे ते लठ्ठ असतात. म्हणजे पाय, हात नुसतंच त्यांची ढेरी सुटलेली नसते. पण मेजॉरिटी लोकं असे असतात, की ज्यांची पोटं सुटलेली असतात. म्हणजे सेंट्रल ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा पेरिफरल ओबेसिटी म्हणजे हिप्सवर जास्त हे असतं. तर आता काय होतं, की जेनेटिक फॅक्टरनुसार कॉन्स्टिट्यूशन काही लोकांचं वेगळ्या प्रकारचं असू शकतं. आणि
काही लोकांचं वजन जास्त असतं, BMI जास्त असतो, पण त्यांचे मसल जास्त असतात. म्हणजे एक फेमस स्टडी आहे, डॉक्टर याज्ञिकनी केलेला केस रिपोर्ट, की ते आणि दुसरा युरोपियन त्यांचा एक डॉक्टर मित्र, आणि दोघांचं BMI 22 वगैरे काहीतरी असं आहे. पण त्या युरोपियन माणसामध्ये फॅट पर्सेंट काहीतरी 10-12 आणि यांच्यामध्ये 20-22% आहे. म्हणजे आपल्याकडे फॅट डिस्ट्रीब्युशन इंडियन्समध्ये वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे वजन नुसतं, आता वजन कमी होतं आहे, पण काय कमी होतं आहे? फॅट कमी होतं आहे का मसल, असं खूप लोकांना प्रश्न असतो. म्हणून जेव्हा तुमचं इंच लॉस होतो, म्हणजे पोटाचा घेर कमी होतो, तेव्हा डेफिनेटली ते फॅट लॉस झालेलं असतं. आणि पोटात तुम्हाला काही अशी मसल नसतात, तुम्हाला चरबीच असते ती सगळी. त्याच्यामुळे आम्ही जे सांगतो त्याने तुम्हाला इंच लॉस 1.5 इंच आम्ही म्हणतो की 6 महिन्यात जवळपास होतो. तर फॅट लॉस होणं आवश्यक आहे. वजन तुमचं वाढलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही बॉडी बिल्डिंग करत असाल आणि मसलचं मास वाढलं, चांगली गोष्ट आहे. पण माझे सर मला जे सांगायचे, मला अगदी सोपं आणि साधं सर्वसामान्यांना समजण्यासारखं, की तुमच्या छातीच्या पुढे तुमचं पोट यायला लागलं म्हणजे तुमची बोट बुडायला लागली असं समजा. पण म्हणजे असं काही फिक्स नाही आहे की इतकंच फॅट पर्सेंटेज नाही, आहे. ते आहे. फॅट पर्सेंट सायंटिफिकली सांगितलं ते बरोबरच आहे. परंतु ते कुठे आहे? ते जर ढेरीमध्ये असेल तर ते खूपच वाईट आहे. म्हणजे ॲब्डॉमिनल ओबेसिटी ॲब्डॉमिनल ओबेसिटी इज व्हेरी बॅड. का? कारण ते इट ॲक्ट्स लाईक हॉर्मोन्स, म्हणजे, आणि त्याच्यामुळे जे काही सगळे रिस्क फॅक्टर आपण म्हणतो की हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, स्ट्रोक आहे, सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणून ते वाईट आहे. म्हणजे थोडक्यात पोटावरची चरबी डेफिनेटली कमी Definitely करायला कमी हवी. करायलाच पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.